श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी 90.8 FM हे रेडिओ केंद्र. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज प्रत्येक पिढीमध्ये जर बघितलं, प्रत्येक जनमानसात जर बघितलं तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण घ्यावं, चांगल्या पदावरती जावं, ही सगळ्या प्रत्येक आईवडिलांची एक प्रामाणिक आणि प्रांजळ भावना असते. आणि अगदी याच उद्याला धरून आज आपल्या 90.8 FM या फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे सौभाग्यवती मीरा मानसिंग पाटील मॅडम यांना. आणि आज आपला विषय आहे संस्कारक्षम शिक्षण. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपण ज्यावेळेला शाळेमध्ये पहिली आपली लहान मुलांची लहान पावले शाळेमध्ये जातात आणि आपल्या कानावरती कुठेतरी ऐकायला मिळतं, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की माता सरस्वती आहे आणि ती आपल्याला सदैव शुभ विचार देत असते. माता सरस्वतीच्या आशीर्वादानं आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि आपल्याला सातत्यानं ती आपल्याला सांगत असते की कमळाच्या पुष्पावर विराजमान होणारे माता सरस्वती ही ज्ञानाचा सागर असते. आणि ते आपल्याला सांगत असते अगदी चिखलामध्ये कमळ व्हा, पण आपल्या कृतीतून आपण महान बना. अशा पद्धतीचं शिक्षण देणारी आपल्या शिक्षणाची माता सरस्वती म्हणून आपण तिचा उल्लेख करत असतो. अशाच पद्धतीनं अतिशय आपल्या प्रत्येक एजपासून जवळजवळ आज वयाच्या 70व्या वर्षापर्यंत ज्यांचा कार्यकाळ हा शिक्षणामध्ये गेलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक दानामध्ये ज्ञानदान हे पवित्र दान आहे. आणि अशा पद्धतीचं ज्ञानदान करणाऱ्या मीरा पाटील मॅडम आज आपल्या 90.8 FM फुले स्टुडिओमध्ये आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून आज आपण संस्कारक्षम शिक्षणाचे धडे घेणार आहोत. म्हणूनच तर आज आपल्याला मला म्हणायला निश्चित आनंद वाटेल की चला मुलांनो, आज पाहूया शाळा मीरा मॅडमची. आणि अतिशय ज्याने सांगितलेलं आहे की मीरा या श्रीकृष्णाच्या भक्तीनं होत्या, श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये मीरा या विराजमान होत्या. अशाच लहान गोपाळांच्या, लहान श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये, लहान श्रीकृष्णांना घडवण्यामध्ये विद्या देणाऱ्या गुरुमाता म्हणून या मिराज स्कूल, मीरा पाटील स्कूल म्हणून त्या आजही वयाच्या 70व्या वर्षामध्ये देखील लहान मुलांच्या शिक्षणामध्ये अतिशय विघ्न होणं त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत संस्कारक्षम शिक्षण. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की मीरा पाटील या जवळजवळ पहिल्यांदा फर्स्ट टीचर म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटी जी सोनईला आपल्या आहे, आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब हे त्या संस्थेचं काम बघतात. तिथं 1977मध्ये, म्हणजे आज खरं मला सांगायला आनंद वाटेल की माझा जन्म 1977चा आहे. जवळजवळ आज इतक्या 47 वर्षाच्या पूर्वीपासून त्याने या शिक्षणामध्ये सुरुवात केलेली आहे. त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं एक चांगली पॅटर्न इंग्लिश मिडियम शाळेमध्ये म्हणून ज्यांनी नावलौकिक केला, या प्रीती सुधाजी इंग्लिश स्कूल जी राहत्याला आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या एक टीचर म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी मग स्वतःचीच प्री प्रायमरी स्कूल्स ही गणेशनगरला ओपन केली. जवळजवळ 300हून अधिक मुलांच्या बॅचला त्या टीचर म्हणून शिकवत होत्या, की फार मोठी मोलाची बाब आहे. आणि त्याच्यानंतर इंडियन एअरफोर्समध्ये वैवाहिक जीवनानंतर त्यांनी त्यांचे जीवनसाथी लाभल्यानंतर त्या तिकडे गेल्या. त्या ठिकाणी ते शांत बसले नाहीत. देशसेवेला व्रताला वाहून घेणाऱ्या आर्मीच्या लोकांच्यासाठी जी त्यांची जी मुलं असतात त्या ठिकाणी देखील त्या एक टीचर म्हणून एअरफोर्स स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम केलेलं आहे. ही सुद्धा आपल्या देशाला गौरवाची बाब वाटेल अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे मिस्टर रिटायरमेंट घेतल्यामुळे त्या अहमदनगरमध्ये स्थायिक झाल्या. आणि अहमदनगरमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःची प्री प्रायमरी स्कूल्स जी अष्टविनायक कॉलनी अहमदनगर या ठिकाणी आहे त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज जर बघितलं तर आपल्या प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जावं, तिथे शिकावं. पण यांचं गुरुकुल सिस्टमच्या पद्धतीचं असणारं शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये आहे. यांचा सिलेबस जर बघितला आपण तर सगळीकडे दिलेलं सांगितलेलं आपल्याला जर लक्षात येईल की लाईफ टाईम सगळं आपल्याला दिसेल. जे आपल्या सभोवताली सगळ्या पर्यावरणामध्ये जे घडतं तो सर्व सिलेबस त्या मुलांना शिकवला जातो. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हे त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. आणि कुठंतरी संवेदनशील त्याच्यामध्ये जी भावना असते ती जागृत करण्याचं महत्त्वाचं काम मीरा पाटील मॅडम या आपल्या या ठिकाणी करत असतात. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या या कामाची त्यांची दखल घेऊन त्यांना नुकतंच आयकॉन इन चाइल्ड एज्युकेशन हा या पुरस्कारानं देखील सन्मानित केले आहे. आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं ही सगळ्यांच्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. मॅडम आपलं खूप खूप या दृष्टीने सुद्धा आपलं खूप मोठा अभिनंदन सुद्धा
मी आपल्या या ठिकाणी करत असतो. आणि त्यानंतर सध्या एज्युकेशन ॲडवायझर म्हणून त्या प्री प्रायमरी सेक्शनमध्ये साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर या ठिकाणी त्या सल्लागार म्हणून सुद्धा काम बघत आहेत. आणि त्यानंतर सुद्धा नॉर्थ स्टार ग्लोबल CBSE स्कूल म्हणून सुद्धा त्या नर्सरी टू 12th स्टँडर्ड म्हणजे 12वीपर्यंत विळद घाट अहमदनगर या ठिकाणी देखील काम केलं आहे. अशा पद्धतीच्या मुलांनो, चला पाहूया आज शाळा मीरा मॅडम यांची. या पद्धतीचं मी वाक्य आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे ह्या शाळेचं अनोखे उपक्रम, एक नाविन्यपूर्ण घडामोडी, जी की खऱ्या अर्थानं आयकॉन किंवा प्रत्येकाला एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शक काम करणारी संस्कारक्षम शिक्षणाची शाळा, याविषयीची माहिती आज आपण त्यांना जाणून घेऊया. मॅडम, आपलं पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय सुरू आहे संस्कारक्षम शिक्षण. आणि मीरा पाटील मॅडम आपल्याशी संवाद साधत आहेत. आज आपण त्यांच्याकडून धडे घेणार आहोत. तर मॅडम, पहिल्यांदाच आम्हाला विचारायला निश्चित आनंद वाटेल की या क्षेत्रामध्ये आज जवळजवळ तुमचं वय बघितलं तर 70 वर्ष वयाच्या तुम्ही आहात. अजून पूर्ण नाही झालं, होणार आहे. 70व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात आणि इतकं सगळं पूर्ण झोकून देऊन आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण घेतलेलं आहे. अतिशय पवित्र काम आहे. माणूस शिक्षणानं शहाणा होतो, प्रगल्भ होतो, हे असं म्हटलं जातं. कशा पद्धतीने ह्या क्षेत्राकडे तुम्ही गेलात, कसं वळालात? या क्षेत्राकडे वळण्याचं पहिलं काम आहे ते माझी आई आहे, प्रेरणास्थान. माझी आई ही मॉन्टेसरी टीचर होती आणि आम्ही 5 बहीण भावंड. आम्हाला 5वीला असताना, नंतर दुसरे एक 6वीला, त्यानंतर एक 4थीला, एक 3रीला, एक 1लीला, अशा मुलांना सोडून कुसबाड म्हणून ठिकाण आहे ठाण्याला, तर तिथे अनुताई वाघ यांनी ते सुरू केलेलं आहे की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, कुसबाड हिल. तर तिथे प्रशिक्षणासाठी आई माझी गेली होती 5 मुलांना सोडून. म्हणजे त्यात माझ्या वडिलांचाही खूप मोठा सहभाग आहे की त्या काळामध्ये, आई आता माझी 87 वर्षाची आहे, तर त्या काळामध्ये की 5 मुलांना सोडून आपला संसार बाजूला ठेवून म्हणजे मॉन्टेसरी प्रशिक्षणासाठी 1.5 वर्षाच्या काळासाठी तिथे जाणं, ती माझी प्रेरणास्थान आहे खरी म्हणजे. त्यानंतर एक कुटुंबामध्ये बाकी इतर कुठला शेतीवाडीचं कुठलाही आधार नसलेलं कुटुंब, फक्त शिक्षणाला महत्त्व देणारे आईवडील, तर त्यांच्याकडनं म्हणजे मला असं वाटलं की आता परिस्थितीनुसार आपण थोडं चेंज व्हायला पाहिजे. तर म्हणून मी तिन्ही मराठी मीडियम चालवली आणि वयाच्या 18व्या वर्षी मी स्वतः, मला घरातून कोणी सांगितलेलं नव्हतं, पण एकंदरीत घरातली परिस्थिती पाहता मला वाटलं की आपणही मॉन्टेसरी चालवली पाहिजे किंवा कुठेतरी आपण जॉब केला पाहिजे की जेणेकरून आपल्या आईवडिलांना थोडासा आधार मिळेल. अगदीच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं तमसरू मा ज्योती गमय, ज्योती ज्योतीला पेटवते, या पद्धतीनं मातोश्रीनं आपल्या कन्येला सुद्धा घडवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मॅडमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग मी वयाच्या 18व्या वर्षी सोनई बुद्रुक म्हणून आहे, तर तिथे मला अपॉइंटमेंट मिळाली एक शाळा चालवण्यासाठी. आणि मी लहान होते, वास्तविक पाहता 18 वर्षाचे होते, पण त्यावेळेसच्या काळामध्ये कसं झालं की जरा तब्येत वगैरे सगळं चांगलं आहे, हे आहे, लांब केस आहेत वगैरे असून ज्यांनी संस्था काढली असेल, आता मला त्यांचं नावही आठवत नाही, मला वाटतं काहीतरी प्रभाकर काळे वगैरे असं काहीतरी नाव होतं, पण त्यांनी काढली असेल, त्यांनी मला ॲज अ टीचर म्हणून अपॉइंट केलं. आणि त्यावेळेसच्या काळात मी सांगते की मी त्यावेळेस ग्रॅज्युएट नव्हते, 18 वर्षाची मुलगी ग्रॅज्युएट नसते, ओके, पण तरीसुद्धा त्यांनी ती स्कूल चालावी म्हणून मला सांगितलं की शी इज B.Ed. ओके, ॲक्च्युली आय वॉज ओनली 18 years old. पण मग त्या शाळेला यशवंतराव गडाखांनी जेव्हा भेट दिली, 350 विद्यार्थी होते, सरपंचाचे होते, आसपास खेडेगावातून येणार. त्यावेळेस इंग्लिश मिडियमचं एवढं हे होतं की एक इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाली, सोनई बुद्रुकमध्ये सुरू झाली आहे, त्यामुळे चला 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 असे एक 3 वर्षापासून जवळजवळ 7 वर्षापर्यंतची सगळी मुलं माझ्याकडे येत होती. आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही 15 ऑगस्टला ज्यावेळेस मुलांनी एक प्लेज म्हणून दाखवली इंग्लिशमध्ये, इम्प्रेस झाले लोक, खेडेगावातले यायला लागले. मलाही वाटायला लागलं की लोक आपल्याकडे एवढे येत आहेत, तर आपली जर रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे, आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. मी जीवाच्या आकांताने मुलांना शिकवायला सुरुवात केली. जसं वडिलांनी मला कॉन्व्हेंट स्कूलला घातलं होतं, मी पहिली विद्यार्थिनी आहे सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलची. त्यावेळेस इंग्लिश मिडियममध्ये सहसा पालक मुलींना घालत नव्हते, ते पण ख्रिश्चन स्कूलमध्ये. पण वडिलांनी त्यावेळेस डेअरिंग केलं होतं की आमच्या 2 बहिणींना हातमपुऱ्यामध्ये ठेवलं होतं आणि तिथे ठेवून दर शनिवार रविवार वडील यायचे आणि आम्हाला इंग्लिश वाचायला शिकवायचे. त्यावेळेस आम्ही 4 आणि 5 वर्षाचे होतो.
माझं पुढचं शिक्षण ऑफकोर्स मराठी मीडियममध्ये झालं, परंतु बेस जो झाला टिल द म्हणजे 3री पर्यंत तो माझा इंग्लिश मिडियम झाला. आणि त्यावेळेस एक रूल असायचा कॉन्व्हेंट स्कूलचा की 2 वेळा जर विद्यार्थिनी नापास झाली तर तिला शाळेतून काढून टाकत होते. त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीला शाळेतून काढून टाकलं. मग वडील म्हटले परिस्थितीनुसार तुला एकटीला मला इथे बिराड ठेवता येणार नाही, आपल्याला सगळ्यांना एकत्रच राहायचं आहे आता. आणि मी पुन्हा मग मराठी शाळेत गेले. पण त्यावेळेस जे इंग्लिश सुधरून गेलं माझं, वडिलांची एक पद्धत होती फोनिकची की ते वाचता यायला पाहिजे. पोयम आली म्हणजे इंग्लिश मिडियम नाही आहे, स्टोरी आली म्हणजे इंग्लिश मिडियम नाही आहे. तुला रीडिंग येतं का, लिहिता वाचता ज्याला येतं तो सुशिक्षित. मग इंग्लिश भाषा शिकायची तर ते लिहिता वाचता आली पाहिजे. या पद्धतीने माझं शिक्षण झालं आणि तेच मी आता माझ्या शाळेमध्ये अप्लाय करते. माझ्या UKGचा मुलगा आहे, त्याला कार्बोहायड्रेट म्हटलं तर तो स्पेलिंग तयार करतो, त्याला प्रोटीन म्हटलं तर तो आता कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन का शिकवायचं आहे ते आपण जेवायला घालतोय ना मुलांना. आपण जेवायला घालत असतानाच ते शिकून टाकायचं ना, यातून काय मिळतं. आलं लक्षात. आणि मग पूर्वीच्या काळी किंवा ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या आणि अगदी शाळेला नाव सुद्धा असायचं, जीवन शिक्षण विद्या मंदिर, जीवनाला शिक्षण देणारं विद्येचं मंदिर असं त्या शाळेचं नाव असायचं. आणि खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थी त्या शाळेने घडलेले आहेत. आणि मग असा हा काळ आपण सांगितला की ज्यावेळेला पहिल्या मुलीला सुद्धा तुम्ही पहिल्या विद्यार्थीने होता आणि इंग्लिश मिडियमचं सगळीकडे वारं सुरू झालं. आणि आज जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेत आणि जनरेशन गॅप म्हणावा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आजचे पालक हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळताना दिसत आहेत, सगळीकडे दिसत आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हटलात की मुलांना लिहिता वाचता सगळं आलं पाहिजे, याच्यामध्ये स्पोकन इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं इंग्लिश मिडियमचे कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. याच्यासाठी मेथडॉलॉजी असणं गरजेचं आहे. चाइल्ड एज्युकेशनसाठी मेथडॉलॉजी फार महत्त्वाची आहे. आणि चाइल्ड एज्युकेशनची जर मेथडॉलॉजी म्हटलं म्हणजे लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीच्या बाबतीत जर चर्चा करायचं म्हटलं तर श्रवण आलं किंवा मनन असेल किंवा बोलणे असेल किंवा लिहिणे असेल, अशा पद्धतीची काय स्पेशल मेथडॉलॉजी तुम्ही वापरता? ऑफकोर्स ते वापरायलाच लागतं आपल्याला. आधी आपण काय करतो, प्रत्येक शब्द प्रत्येक वस्तू आपण प्रॅक्टिकल नॉलेज जास्त देतो. आता हा आंबा दाखवलाय, हे काय आहे आधीच विचारणार आपण, हे काय आहे. मुलं सरळ सांगतात हा आंबा आहे, कारण आंबा हा शब्द एकदा ऐकला आपल्या मातृभाषेत की तो आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो. पण आपल्याला ही दुसरी भाषा आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे, ही कशी लक्षात ठेवायची, हो की नाही. तर मग त्यासाठी आपल्याला जो मँगो आपण सांगतो यावेळेस की दिस इज अ मँगो, ओके, दिस इज अ मँगो, त्यावेळेसच आपल्याला सगळं शिकवायला लागतं. दिस का म्हणायचंय हे माझ्या जवळ आहे, म्हणजे तिथे ग्रॅमॅटिकली लँग्वेज सुरू होते. आलं लक्षात. मी म्हणते दिस इज मँगो, पण तुम्ही लांब बसलायत ना बाळांनो, मग तुमच्यापासून लांब आहे ना, तुमच्या हातात आहे का, नाही ना. यू से दॅट इज अ मँगो. दॅट टाइम ओनली वी स्टार्ट अपोजिट वर्ड ऑल्सो, इजंट इट. कारण लँग्वेज शिकायची म्हटलं की ग्रामर आलं, मग आपल्याला ग्रामर सुद्धा ह्याच एजपासून सुरुवात करायला लागते. ते पण आपण प्रॅक्टिकली शिकू शकतो. चेअर आहे, चेअरच्या खाली बॅग ठेवा, सहज विचारा त्यांना बॅग कुठे आहे, तो लगेच म्हणतो खाली आहे, इट इज अंडर द ग्राउंड, अंडर द चेअर, ओके. त्याच वेळेस तुम्ही काय शिकू शकता मुलांना, ग्रामरचा एक पार्ट शिकू शकता ना, इन, ऑन, अंडर, अबाव, ओव्हर, सगळं शिकू शकता मुलांना तुम्ही. अगदी आपण मॅथ जरी शिकवायला घेतलं तर इन UKG टिल द UKG स्टँडर्ड मीन्स नर्सरी टू UKG आपण 4th स्टँडर्डपर्यंतचं मॅथ कम्प्लीट करू शकतो. ती एक शिकवण्याची पद्धत आहे. तुम्ही 0 शिकवलाय आज, हा 0 आहे, नो व्हॅल्यू, नो व्हॅल्यू. बोटांवर आधी मॅथच शिकवलं पाहिजे मुलांना, कारण त्यांच्या हाताला बोटं आहेत, त्यामुळे तुम्ही आधी मॅथ शिकवायला सुरुवात करा. हाऊ मेनी फिंगर, ओनली 1 फिंगर. हाऊ इज द 1, 1 कसा आहे, स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन इज अ 1, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. दॅट टाइम यू स्टार्ट टू इंग्लिश लँग्वेज मीन्स अल्फाबेट्स. दिस इज स्टँडिंग लाईन, दिस इज स्लिपिंग लाईन, ओके. ओ फिंगरवर शिकवा मुलांना प्रॅक्टिकली, आधी त्यांना म्हणजे दिसलं पाहिजे. दिस इज ए, दिस वन इज बी, छान छान करा. दिस इज बी, ओके, CDEFGH IJ लाईक दिस. फिंगरवर त्यांना कळू द्या. आपल्या हाताची जी बोटं आहेत त्याच्यावरतीच तुम्ही त्यांना ते लेटर दाखवा. आणि रायटिंगचा काही फोर्स करू नका. काय गरज आहे रायटिंगची फोर्स करायची. बाळाला पेन आवडतच असतो. बाळ ज्यावेळेस पप्पा वरती घेतात तो पहिलं पेन काढतो बाहेर. पेन त्याला आवडतोच, फक्त तो पेन योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. नाहीतर तो भिंतीवर असं घराच्या भिंती सगळ्या रंगून काढतो.
हो की नाही. ते रंगवायच्या नाहीत हे त्याला कळण्यासाठी आपल्याला दॅट इज नॉट पेपर हे शिकवावं लागतं. तिथे आपल्याला घरामध्ये पेपर चिटकून ठेवावे लागतात. या पेपरवर लिहायचं आहे बाळा, भिंतीवर नाही. त्याच वेळेस आपल्याला सांगायला त्याला कलर द्यायला लागतो ना. कलर देतो म्हणजे आपले पैसे जातात ना, पप्पांचे मणी जातात ना, हो की नाही. मग सारखं सारखं आपण कलरिंग करू शकतो का बाळा? नाही, तुझे पप्पा बँकरप्ट होणार. सेव्हिंग पण हाच विषय इथे याच वयामध्ये आपण शिकू शकतो. तर शिकवण्याची एक हे आहे की लिंक लागली की मुलं बरोबर जातात. मॅथमधून ABCDकडे जातात, ABCDकडून थोडं सेव्हिंगकडे जातात. अनेक गोष्टी आपण मुलांशी गप्पा मारता मारता शिकवायचं असतं. बालशिक्षण म्हणजे काय? मुलांची गप्पा मारणे. जे आईवडील आपल्या मुलांना भरपूर वेळ देतात, अगदी 0. आता तर अशी गंमत आहे, मुलं एवढी हुशार आहे की शिक्षक कमी पडतात. कारण काय? 0 hours पासून 0 day पासून टिल द 6 year पर्यंत बालाजी तांबेंनी एक फॉर्मॅट तयार करून ठेवला आणि तो प्रत्येक आई वडील घेत असतो. का? माझं बाळ सगळ्या जगाच्या पुढे राहिलं पाहिजे, कॉम्पिटिशनमध्ये कुठे मागे नाही राहिलं पाहिजे. मग एवढं तुम्ही दिलंय त्याला 0 day पासून, त्याच्यासाठी वेळ पण द्या ना. ते दिलं आणि वेळ देत नाही, काय उपयोग आहे? हां, रात्री कुशीत घ्यायचं हां आणि स्वतः पुढे मोबाईल धरायचा. त्याची क्युरियोसिटी का नाही वाढणार की आई काय पाहते? ते वाढणारच आहे. त्याच्यापेक्षा आम्हीच शाळेत शिकवतो त्याला की त्याच्यामुळे आंधळे होतात. तुम्ही आईला रात्री घेतलं की लगेच म्हणा, मम्मा तू आंधळी होशील, ओके, यू विल बी ब्लाइंड, देन यू कॅनॉट सी मी. तुला पप्पा पण दिसणार नाही, मी पण दिसणार नाही, काय करायचं मग आता? गाडी स्कूटी कशी चालवणार? म्हणजे स्कूलला कशी सोडवायला येणार? कारण हल्ली काय की राहणीमान जे आहे लोकांचं ते खूप छान झालेलं आहे. पैसा जास्त झालेला आहे. कोविडमध्ये बरेच वाचलेत ना पैसे, आले लक्षात. त्यामुळे गाडी प्रत्येक आईकडे आहे मुलाला शाळेत सोडवण्यासाठी. तुला रोड दिसणार नाही, आलं लक्षामध्ये. असं म्हटलं की आईला वाटतं मग मुलगा माझा असं बोलतोय, मी नाही पाहायला पाहिजे. गरज असेल तर यूज करा ना, निश्चितच. पण गरज नसताना यूज करणं. मला कित्येक शाळेतले लोक म्हणतात, पालक, मॅडम मी फोनच उचलत नाही. म्हटलं फोन लागतो कशाला? मला फोन मला लागत नाही. म्हटलं खूप काही सिरियस गोष्ट असली, तुम्हाला बोलवायचं असलं तर मी फोन करेल आज जाऊन, पण माझ्या खिशात फोन नसतोच. मला माहिती आहे त्याचे दुष्परिणाम माझ्या शरीरावर काय काय होणार आहेत आणि माझी इच्छा आहे की लवकर मी वरती जाऊ नये, काम करता करता जावं. अगदी अगदी आलं लक्षात. म्हणून मी ठेवत नाही जवळ फोन. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आर्ट ऑफ पॅरेंटिंग काय असावी हे सुद्धा आपल्याला मीरा मॅडमच्या स्कूलच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतं. आणि मग आपला विषय सुरू आहे की संस्कारक्षम शिक्षण, आणि या संदर्भातले आपल्याला शिक्षणाचे धडे देत आहेत, संस्काराचे धडे देत आहेत मीरा पाटील मॅडम. मॅडम, नेमकंच कोणत्या भाषेमध्ये लहान मुलांनी आपल्या शैक्षणिक जीवनाला सुरुवात केली पाहिजे? जर बघितलं तर शाळेचं वय असतं मुलांना, घरामध्ये थोडंसं कधी कधी मुलांचा जो दंगा असतो किंवा मुलांचा त्रास असतो हा कमी व्हावा म्हणून पटकनच मुलांना शाळेत घालवण्याच्या पाठीमागं सुद्धा आई वडील कुठेतरी दिसत आहेत. मग या दृष्टीनं किंवा मग मराठी मीडियममध्ये त्यांना घालावं की इंग्लिश मीडियममध्ये घालावं की कुठल्या शाळेमध्ये घालावं, कोणत्या भाषेमध्ये घालावं, ही एक संभ्रम अवस्थेमध्ये पालक असतात, आजी आजोबा असतात, आई वडील असतात आणि सगळ्यांच्याच दृष्टीनं हा अगदी कळीचा मुद्दा असतो. काय सांगता येईल? मी जरी इंग्लिश मीडियम स्कूल चालवत असले तरी सुद्धा मी 3ही भाषांमध्ये मुलांना शिकवते. वा. सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, मुलाला समजणं, टीचर काय बोलतायत हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक मुलाला आपल्या मातृभाषेत जास्त लवकर समजतं. एक वेळा जर त्याला पाणी हा शब्द कळाला, तो आधी निनी निनी म्हणतो. निनी म्हणजे आपण समजतो की याला पाणी हवंय, ओके, असं आपण समजतो. तसं वॉटर शब्द जर म्हटला तर तो वॉटर लक्षात ठेवण्यासाठी त्याला थोडीशी बुद्धीला ताण द्यायला लागेल, हो की नाही. त्यासाठी आपण प्रत्येक शिक्षण सुरुवात करत असताना, प्रत्येक गोष्ट मुलाला समजून सांगत असताना आधी मराठीत सांगायची आणि मराठीत सांगितल्यानंतर आपण इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते त्याच्या लक्षात राहिलं की आपल्याला 6-6.5 वर्षाचं मूल हुसतर आपल्या लक्षात येतं की याच्या शब्दसंग्रह हा कुठला वाढलेला आहे, मराठीचा जास्त वाढलाय. काही मुलं मराठी खूप अप्रतिम सुंदर बोलतात, आलं लक्षात. एक माझी विद्यार्थिनी होती, तिने मला अगदी सहज सांगितलं. मी स्वीट व्हॉइस म्हणायचे, ती म्हणाली किती अप्रतिम आवाज आहे ना तिचं. म्हणजे अप्रतिमचा अर्थ या वयात तिला समजलाय, म्हणजे तिचं त्या भाषेवर किती प्रभुत्व आहे, आलं लक्षात. अप्रतिम शब्द सहसा आपण लगेच वापरत नाही. जिथे कोणी कविताकार असेल, कोणी काही अगदी घरामध्ये हे असेल तर त्यांच्या घरामध्येच हा शब्द वापरला जात असेल. नाही तर आपण काय म्हणतो, छान आवाज आहे, काय मस्त गातोय, हो की नाही, स्वीट व्हॉइस.
पण तिने अप्रतिम शब्द वापरला. मग मी त्या पालकांना काय सांगितलं, मी म्हटलं अहो हिला म्हटलं तुम्ही मराठी मीडियममध्येच घाला ना, आपली भाषा काही कमी आहे का? आलं लक्षामध्ये. इंग्लिश फक्त शिकू द्या आणि मुलं सहज शिकतात म्हटलं. शेजारी राहणारे जर तेलुगू लोक राहत असले ना तर आपला मुलगा त्याच्याकडे जाऊन तेलुगू भाषेत बोलतो पण त्याला समजतं पण म्हटलं. ती भाषा आहे, भाषा. हा, ती भाषा शिकायची आहे आपल्याला. फक्त भाषा शिकणं म्हणजे ज्ञानी होणं नाही, समजणे म्हणजे ज्ञानी होणं. आपल्या सगळ्या या इंद्रियांकडनं जर आपल्याला योग्य पद्धतीने काम करून घेत असेल तर ते शिक्षणाचा उपयोग आहे. ओनली अंडरस्टँडिंग, ओनली रीडिंग, इट इज नॉट स्टडी. त्याचा जीवनात जर उपयोग होत असेल तर त्याला आपण अभ्यास म्हणूया. आलं लक्षात. मातृभाषेमध्ये वापरलंच पाहिजे. 6 वर्षापर्यंत तुम्ही ट्रायल बेसिसवर असता की या मुलाला कुठल्या मीडियमला टाकायचंय. एक मुलगा 2.5 वर्षापर्यंत 3 भाषा शिकू शकतो. शेजारी जर तेलुगू बोलणारे असले तर तो मुलगा तेलुगू सहज शिकतो. नील पटकाव, नील पटकाव म्हणजे पाणी भरायचंय त्याला माहिती आहे. माझी मुलगी म्हणायची, आमच्या शेजारी आंध्रचे राहायला होते एअरफोर्समध्ये असताना, ती मला हाक मारायची, आई आई नील पटकाव, नील पटकाव म्हणजे पाणी आलंय घे. आलं लक्षात. ते काही कोणी शिकवायला लागलं नाही, भाषा आहे ती. आपले पूर्वीचे लोक अडाणी होते, बोलत नव्हते का? बोलत होते ना. बोलणं वेगळं आहे, समजून शिक्षण घेणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे मातृभाषेत शिकावं, त्याच्याबरोबर इंग्लिशही शिकावं. पण तुम्ही शिकण्यासाठी मुलं जेव्हा क्वेश्चन आन्सर्स लिहितात, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स लिहितात, हे आपल्या मुलाला येतंय का करता? आता माझ्या स्कूलमधला मुलगा व्हॉट इज कंडेन्सेशनचं उत्तर लिहितो का? त्याला मी आधी वाचायला शिकवलं आहे. त्यांनी 10 वेळा ABCD लिहायला पाहिजे ही माझी अपेक्षा नाही आहे. त्याला बीच्या पुढे ए आलं म्हणजे त्याला बॅच म्हणतात हे त्याला माहिती आहे. बीच्या पुढे ई आलं म्हणजे त्याला बेच म्हणतात हे माहिती आहे. मीन्स टिल द वॉवेल. मग ती शिक्षणाची एक पद्धत आहे की का हे आपले रेड स्टॉप आहेत. रेड सिग्नल दिसले की आपण थांबतो ना, मग तसं रेड सिग्नल AEIOU दीज आर अवर रेड सिग्नल. हे दिसले की थांबायचं आणि प्रोनाऊन्स करायचं आणि त्याच्यानंतरच बोलायचं आहे. अगदी या वयापासूनच आम्ही सांगतो. नर्सरीची मुलं लिहित नाही पण हे मुलं बोलतात ॲम्बिशनचं स्पेलिंग म्हणून ते पण बोलतात. म्हणजे ऐकून मुलं शिकतात. आपण जे म्हणतो ना की श्रवण करणे, तर मुलं ऐकून जास्त शिकतात. टीव्ही मधली जाहिरात ते एकदाच बघतात, सेकंड टाइम ती जाहिरात लागली की लगेच बोलायला सुरुवात करतात, लगेच म्हणजे श्रवण ही पहिली गोष्ट आहे. एखादा मुलगा नॉटी असतो, इकडे इकडे बघत असतो सारखा, त्याला कसं अट्रॅक्ट करता येईल ही शिक्षकाजवळ कला पाहिजे. आलं लक्षात. तिकडे बघू नको, इकडे बघ. तो नाही ऐकणार. का नको बघू तिकडे? आणखी क्युरियोसिटी वाढते, तो आणखी पाहणार ना तिकडे. नको म्हटलं की जास्त. हा, हे त्यांची प्रवृत्तीच आहे ही. आलं लक्षात. पण त्या प्रवृत्तीला कसा आळा घालायचं हे शिक्षकाला कळालं पाहिजे. हाऊ टू अट्रॅक्ट द चिल्ड्रन टुवर्ड यू. ही कला जर शिक्षकाला आली तर तो विद्यार्थी बरोबर एक छानच विद्यार्थी तयार होतो. आणि मग ज्या आपल्या स्टेप्स आपल्या इंग्लिश मीडियममध्ये केल्या की LKG, UKG, फर्स्ट, काय वयाचा वगैरे विचार करणं गरजेचं आहे? कुठल्या वयामध्ये त्याला किती वर्षाचं झाल्यानंतर शाळेमध्ये? हो, आता सरकारने त्याला पण त्याच्यावर बंधन घातलंय. कारण काय मध्ये बरेच शिक्षणाचं म्हणजे कसं झालं, तो गल्लोगल्ली मॉन्टेसरीच, अगदी मदर टॉडलर पासून. हो हो हो. म्हणजे 6 महिन्याचं बाळ आहे त्याला पण घेऊन जायचं शाळेत, घरासारखं स्वरूप झालं. हो, त्याला पण घेऊन जायचं शाळेमध्ये. आलं लक्षात. मग ते टीचर शिकवतात ते आपण ऐकायचं, मग ते आपण बाळाला शिकवायचं. लाईक दिस. वास्तविक पाहता ही गोष्ट करण्याची गरजच नाही. भारतात तर नाहीच आहे. आपली भारतीय संस्कृती काय, आजीकडनं आईने शिकलंय, आईकडनं मुलीनी शिकलंय. ओके, प्रत्येक जण टीचर आहे, मॉन्टेसरी टीचर आहे, वारसा चालत आलेला. आपली परंपरा, आपलं ट्रॅडिशन, आपलं जे हे आहे म्हणजे वंश परंपरागत आलेली पद्धती आहे, ती आपल्याला कोणी शिकवलेली नाही. आपण एक दुसऱ्यांकडे पाहूनच शिकतोय. अगदी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाता येते. म्हणून तर आपण ते म्हणतो ना हेरिटेज, हो की नाही. आता काही शाळांमध्ये काय होतं, हेरिटेज शब्द म्हटलं फक्त पाठांतर करून घेतात. भारत माझा देश. आधी आम्ही भारत माझा देश शिकवतो, त्याचं मिनिंग चांगलं परफेक्ट कळालं ना मग इंग्लिश मधली शिकवतो आणि त्याच्यानंतर हिंदी मधली शिकवतो. लक्षामध्ये. या वयामध्ये तुम्ही किती भाषा शिकवा, मुलं शिकू शकतात. आमच्याकडे जर कोणी बंगाली टीचर आली तर आम्ही तिला बंगालीमध्ये आम्हीच तिला विचारतो, हे आता पाणी प्यायचंय त्याला, सांग बरं कसं बोलशील तू, असं लेट हिम. शिकू द्या ना. भाषा शिकण्यामध्ये काही नाही. ऍडिशन लँग्वेज होते आपल्याला, ऍडिशन लँग्वेज होती ती आपल्याला. नंतर 12वी नंतर फ्रेंच लँग्वेज शिकायची आणि मग जायचं, मग तिकडे खूप व्हॅल्यू आहे म्हणून तिकडे जायचं. आता जर मला मिळालं टीचर तर चांगलं आहे. उलटं माझं शाळेत घेण्याचं माझं असं असतं, एक मारवाडी पाहिजे, एक बंगाली पाहिजे, एक तेलुगू पाहिजे. लक्ष, सगळ्या पद्धतीचे लोक आपल्याकडे पाहिजेत. अगदी.
आणि मग शाळेमध्ये घातल्यानंतर लहान मुलं असतात, वाढीचं वय असतं आणि त्यांना त्यांच्या पूरक असा त्याला अन्न किंवा फूड त्याला महत्त्वाचा हा सुद्धा मुद्दा असतो. आणि लहान मुलं आणि चाइल्ड एज्युकेशन आणि फूड हॅबिट हा कुठेतरी एखादा कळीचा मुद्दा दिसतो. आजीला वाटतं की बाळाला चांगलं वाढ झाली पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा काही प्रयत्न करणं गरजेचं आहे शाळेमध्ये. निश्चित. शाळेमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांना आपण सांगितलं पाहिजे स्प्राउटेड. हो, हे जास्त महत्वाचं आहे. का? आम्ही त्यांना दाखवतो, आम्ही भिजत घालतो, भिजत घातले कडधान्य, त्याला स्प्राउट येऊ देतो. लक्षात. तो आल्यानंतर तो कसा मोठा झाला, तो कसा मोठा झाला. पहिले 8-10 दिवस गंमत जम्मत चालू असते शाळेमध्ये. पण माझं झाड मोठं झालं, मी इथे लावलं होतं, याला मी राहिलेलं वॉटर बॉटलमधलं पाणी घातलं होतं, हे मोठं झालं. म्हणजे काय की हे जे व्हेजिटेबल्स आहेत, हे जे स्प्राउट आहेत, हे आपल्याला खाल्ले पाहिजे. मग यांच्यासारखं ग्रो होणार आहे. आपल्याला ग्रो व्हायचं असेल, तुम्हाला काय आवडतं, मग ते लगेच सांगतात. त्यांचा कोण असतो, तो भीम असतो, छोटा भीम. किंवा मग त्याच्यासारखं कुणाला व्हायचंय, मग हे स्प्राउटेड थिंग खाल्ले पाहिजेत आपण. आले लक्षामध्ये. तेच सांगतात घरी. पाटील टीचर म्हटल्या की आता केली नाही का, उद्या मटकी आणायचे आणि त्याला स्प्राउट पण आलेले पाहिजेत. मग ते स्प्राउट कुठे जाणार, त्याच वेळेस आम्ही सांगतो दिस स्प्राउट्स विल गो अंडर द ग्राउंड. ओके. मग ते रूट्स होणार आहेत. मग त्यांचे पाय भक्कम झाले की ते उभा राहणार, मग ते झाड उभा राहणार, मग मोठं होणार. मग तुमचे पण लेग आता स्ट्रॉंग झाले पाहिजेत ना. मग रोज सगळ्यांनी काय करायचं, स्प्राउटेड थिंग्स खायच्या, स्प्राउटेड खायचं असं सांगतो. आणि तेच सांगतात मग घरी, भिजत टाक, थोडेसे दाणे भिजत टाक. मग ते सकाळी उठल्यानंतर त्याला 2 दिवस बांधून ठेवलं. ही प्रोसेस त्यांना कळाली पाहिजे. जसं प्लांट ग्रो होतं, जसं सीडमधून प्लांट येतं. फ्रॉम वेअर डज द प्लांट ग्रो, इट्स ग्रो फ्रॉम द सीड. जेव्हा आपण शिकवतो सीडचं पुढं काय काय रूपांतर होतं, प्रॅक्टिकली त्यांना सांगितलं की त्यांना भाज्यांबद्दल आवड निर्माण होते. स्प्राउटेड थिंग पहिले खातात. मग काही मुलांना फक्त लेडी फिंगर आणि पोटॅटो, याच्या पलीकडे काही आवडत नसतं. हा लहान मुलांचं सगळ्यात मोठा आहे, लेडी फिंगर्स नाहीतर पोटॅटो. भाजी, दुसरी भाजी नाही खायचीच नाही, दुसरी भाजी. मग आम्ही त्यावेळेस काय करतो, पेरेंट्सला एकत्र बोलवतो, मम्मी लोकांची मिटिंग घेतो. मग मम्मी लोकांना सांगतो, आता भोपळा खात नाही मुलं, पण युजफुल आहे ना. मग तुम्ही त्याला किसा, आम्ही ती पण प्रोसेस सांगतो. त्याची खीर बनवा, स्वीट खीर बनवा, ती द्या त्यांना. गूळ टाकलेली द्या, साखर टाकलेली देऊ नका, गूळ टाकून द्या. कशी बनवली सांगू नका, आवडली का तुला, हो, आपोआप भोपळा पोटात जातोय की. त्याचे पराठे बनवा. पराठे हा सगळ्या लहान मुलांसाठी सगळ्यात उत्तम उपाय, अतिशय आवडीचा आयटम आणि आवडीचा आयटम. मग तुम्ही कुठलीही भाजी घाला त्यात, ते खाणार. मेथीचा बनवा, पालकाचा बनवा, भोपळ्याचा बनवा, नाहीतर कशाचाही बनवा, ते पराठे खाणार. भाज्या पोटात जायला पाहिजे. लक्षामध्ये. निश्चितच श्रोते हो, आज आपला विषय सुरू आहे संस्कारक्षम शिक्षण आणि आपल्याला धडे देत आहेत मीरा पाटील मॅडम. आणि खऱ्या अर्थानं ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, अनेक जगभरातले श्रोते आपण मीरा मॅडमना ऐकत असाल. आमच्या अनेक महिला भगिनी देखील ऐकत असतील आणि लहान मुलांना तुम्ही सुद्धा ऐकत असाल. तर निश्चितपणे आपल्याला म्हटलं पाहिजे स्कूल चले हम, हे आपण घेतलेलं, त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. आपल्याला अतिशय छान धडे देत असतात. पण पाटील मॅडम, एक बघितलं आपण, तुम्ही फूड हॅबिट्स मुलांच्या सांगितल्या आणि आता कशा पद्धतीनं पराठ्याच्या स्वरूपात घालणं गरजेचं असतं. पण आजकाल जर बघितलं तर एक समाज माध्यमाचं युग आलंय. घरामध्ये बघितलं असतं तर आईच्या पाठीमागं धावपळ असते, नोकरी करत असते, कुठेतरी जायचं असतं, मुलगा त्रास देत असतो म्हणून मोबाईल त्याला असं द्यायचं किंवा टीव्ही लावून समोर द्यायचं आणि त्याला पटपट जेवण भरवायचं. अशा पद्धतीचं चित्र कुठेतरी दिसताना समाजामध्ये दिसतंय. तर नेमकंच ह्या समाज माध्यमापासून मुलांच्यावर अनिष्ट दिसत आहेत, याच्या दूर फार मोठं चॅलेंज आहे. काय सांगता येईल? त्यासाठी आपण जेवणाच्या आधी प्रार्थना घेतो, हो की नाही. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. मग उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म, याचा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते मुलांना. आले लक्षामध्ये. आपण हे करत नाही, आपण जय जय बाप्पा करतोय. आपल्या ह्या पोटाला आहे ना, आपण जे जेवण देतोय ना, याच्यामधून असं असं होणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम सांगण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस मी. आलं लक्षामध्ये. याच्यामुळे काय होतंय की तुमच्या ब्लडमध्ये ते जातंय, तुम्ही जेवलेलं सगळं. ओके. आता तुम्ही जेवत असताना जर त्याच्यातच पाहून केलं प्रत्येक वेळेस, हे जय बाप्पानी हे कुठून आलेलं आहे, हे याच्यामधून सीडमधून आलेलं आहे. मग एकच सीड लावलं होतं मी, पण सो मेनी मँगोज मिळाले. एकच सीड लावलं होतं मी, पण सो मेनी ग्रेन्स मिळाले. म्हणजे ज्वार, बाजरा वगैरे वगैरे, असं की हे सगळं आलेलं आहे. त्याचं पीठ बनवलं. पीठ बनल्यानंतर मम्मानी स्वयंपाक बनवला. स्वयंपाक बनवण्यासाठी मम्माला आपल्या आधी उठायला लागतं.
ती बनवते, आपला टिफिन भरते आणि मग उठते. आता मम्माला किती काम करावं लागतं बाबा, आणि हे फूड असं वेस्ट करायचं का? आता या फूडकडे बघा, थँक्यू गॉड यू, म्हणजे आपण हे फूड खातोय म्हणून थँक्यू, हो की नाही? हे जमीन आहे, ह्या जमिनीला पण थँक्यू म्हणा. त्याच्याबरोबर आम्ही जे तुमचे तत्व आहेत, ज्याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे, ज्याच्यापासून आपल्याला म्हणजे पाणी, वायू, तुमचं सगळंच, अग्नी, हे सगळ्यांना नमस्काराचं, हेच आपले गॉड आहेत. हे जयबाप्पा पण आपला गॉड आहे. मग आपण गॉड पुढे कसे उभा राहतो? डोळे मिटून उभा राहतो ना, छान उभा राहतो, आणि त्याच्याकडेच पाहतो ना आपण, जय बाप्पा करतो ना. तसं या फूडकडेच बघायचं आहे, मोबाईलकडे बघायचं नाही. मोबाईलकडे बघितलं ना, मग आपलं हे फूड आहे ना, हे डायजेस्ट होत नाही, त्याचं छान ब्लड तयार होत नाही. ब्लड तयार नाही झालं की आपण वीक, व्हेरी वीक. मग कोणी नुसतं असं हात लावलं तरी डुडुम पडायचं का? मग असं डुडुम का भीमसारखं व्हायचं, भीमसारखं. लुक टिफिनमध्ये बघा, टिफिनमध्ये. आणि बोलायचं नाही. आमच्या शाळेमध्ये जेवण चालू असताना अजिबात एकही मुलगा बोलत नाही, तो टिफिनकडेच पाहतो. हे आपल्याला जयबाप्पाने दिलेलं फूड आहे. कारण आपण पहिलं काय शिकलोय? थँक्यू गॉड फॉर द फूड वी ईट. ओके, मग हे फूड जे आहे हे आपलं जय बाप्पा आहे. याच्यामुळं आपल्याला ताकद येणार आहे, याच्यामुळं एनर्जी मिळणार आहे, ब्लड तयार होणार आहे, आपण ग्रोनअप होणार आहे, भीमासारखं होणार आहे, रामासारखं होणार आहे. जरा थोडे त्यांना जयबाप्पाचे वगैरे नावं सांगायचे. मग आणि वेअर इज गॉड? गॉड इज इन द एअर आहे. गॉड लुकिंग ॲट यू, इट इज इन द एअर. नो, दॅट्स वेल. हा तुमच्याकडे बघतोय, तुम्ही काय करताय? तोंड कशासाठी दिलंय? जेवणासाठी दिलंय ना. मग आता जेवायचंच आहे, चूचू करा, प्रॉपरली चूचू करा. इकडे बघायचं नाही, टी व्हीकडे तर अजिबात बघायचं नाही. नाहीतर ते काय होणार आहे माहिती का? आपण जे जेवलंय ना, आम्ही त्याच वेळेस म्हणतो ते सगळं वेस्ट मटेरियल. अँड व्हॉट डू यू मीन बाय वेस्ट मटेरियल ते पण सांगतो. मग आता हे असं करायचं आहे का आपल्याला? मम्म्यानं किती कष्टाने बनवलंय जेवण आपल्या, तू स्ट्रॉंग व्हावं म्हणून बनवलं ना. अशा पद्धतीने त्यांच्या डोक्यात एकदा फिट केलं ना, ते कुठलाही डबा वेस्ट करत नाही, खाली सांडत नाहीत आणि व्यवस्थित जेवतात. मोबाईल पाहिल्यावर काय होतं हे त्यांना कळालं, ते मोबाईल जेवताना बघतच नाहीत. हल्ली काय झालेलं आहे माहिती का? आयांनाच वाटतं हे काम लवकर झालं पाहिजे, अगदी पूर्वीसारखं नाहीये. पसारा नाही झाला पाहिजे. काय काम असतं आपल्याला घरामध्ये? पसारा का नाही होऊ द्यायचा? पसारा झाल्यावर आवरायला पण त्यालाच लावा की, चालेल ना. पण तुम्हाला टिप टॉप घर ठेवलं एकदा, एक नवीन आता एक ट्रेड आहे हा, की सगळं व्यवस्थित ठेवलं की ते परत घाण नाही झालं पाहिजे. एकदा कामवाली झाडू पोछा मारून गेली की संध्याकाळपर्यंत तसंच राहिलं पाहिजे. स्टेटस सिम्बॉल झाले बस. तर हे मम्मी लोकांनी डोक्यातून काढलं पाहिजे. एवढे कष्ट घेतलेत तुम्ही त्या बाळासाठी, हे औषध पी, ते औषध पी, ही पूड मिक्स दुधात ते घा, असं बाळ तुम्ही इतकं हुशार तयार केलंय, त्याच्यासाठी वेळ द्या ना. जेवायला घालताना त्याच्या मागे जाऊ नका, त्याला पहिल्यांदा शिस्त शिकवा. एका जागेवर बसून जेवायचं असतं. अदरवाईज कटोरी चमचा मागे किचनमधून बेडरूममध्ये, बेडरूममधून इकडे, असं नाही आहे. रामासारखं व्हायचं आहे का? कृष्णासारखं व्हायचं आहे का? जय बाप्पा आहात तुम्ही. जय बाप्पा कसा एका जागेवर बसलेला असतो, तुम्ही पण तसं बसा. तुम्ही जय बाप्पा आहे. यातनंच आम्ही थोडंसं अध्यात्माकडे नेतो मुलांना. आजच आम्ही शिकवलं सोल, व्हॉट इज सोल, ते आजच शिकवलं आम्ही. किंवा ह्या इतक्या छोट्या मुलांना आपण, म्हणजे आता ते नाही आहेत, लोकमान्य टिळक नाही आहे, ते नाही आहे, म्हणजे ते काय झाले, डायट झाले. हा, पण त्यांचा सोल आहे ना, तो सगळीकडे फिरत असतो, तो असतो, तो पाहतो कोण गुड बॉय आहे, कोण माझ्यासारखं होणार आहे, कोण देशभक्ती कुणाला, म्हणजे कुणाला देशाबद्दल आपल्या. मग आम्ही ब्रिटिश इंडियन पीपल, मग त्यांच्या बुद्धीला काय पटणार आहे? हां, इंडियन पीपलला घोडे धुवायला लावले. तुम्हाला आवडतात का ते? नाही आवडत. तू त्यांचं घर पुसायला लावलं, तुम्ही स्लेव्स झाले इंडियन पीपल, आवडेल का तुम्हाला? नाही. मी तुमच्या घरी आले आणि मी म्हटलं, ओ पप्पा चला तिकडे ठेवा तुमची बॅग, मम्मीला सांगितलं हे बनवा, तुम्हाला आवडेल का? नाही. आपल्या घरामध्ये आपणच राज्य असतो. ओके, तसं तुमच्या घरात तुमचे मम्मी पप्पा आहेत, मम्मी पप्पांचं ऐकलं पाहिजे आपण. ते ब्रिटिश पीपल बॅड होते, चले जाऊची सुरुवात कशी झाली, काय झाली, सगळं त्याला जोडून येतं आपोआप. आणि मग ब्रिटिश पीपल असे होते, आपण इंडियन तसे नाही आहे. मग जग आपल्याकडनं काय शिकतं, इथपर्यंत आम्ही गेलो गप्पा मारता. तर हे कसं आहे की आवड लागते. मॉन्टेसरी चालवणं ही आवड असली पाहिजे. काय शिक्षण दिलं पाहिजे यापेक्षा तुम्हाला आवड पाहिजे, की हा विद्यार्थी माझा आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा नातू आहे, याला मला कसं करायचं. एक आजी कशी करते,
आई कशी करते, याच्यात जास्तीत जास्त चांगले गुण असले पाहिजे, जास्तीत जास्त यांनी चांगलं बिहेव केलं पाहिजे. पण हल्लीच्या मुलींना काय झालंय माहिती का, मी सांगते पण म्हणजे त्यांना, आता मी आज असा ड्रेसअप केलाय नाही, मी 60व्या वर्षापर्यंत पांढरी स्वच्छ साडीच घालत होते 18व्या वर्षापासून, की आपण एक टीचर आहोत, आपली आयडेंटिटी कशी असली पाहिजे. पण आता काय झाली मज्जा, मध्ये मध्ये ह्या नवीन ज्या मुली आहेत त्या आल्या की ते आजी टीचर आहेत ना, आजी आहेत ना, त्या आजींचा हात धरून उभा राहायचं, दुसरीकडे जायचं नाही. हे बोलणं मी जेव्हा ऐकलं एकदा, त्यावेळेस मी म्हटलं आपण म्हाताऱ्या डॉक्टरांकडे जायचं असं म्हणतो का? अजिबात नाही. म्हाताऱ्या वकिलांकडे जायचं म्हणतो का? नाही. शी डोंट हॅव एनी राईट टू से मी लाईक दिस. त्याच दिवशी मग मी ठरवलं नाही, मला माझ्या चेंज केला पाहिजे, ह्या नवीन पिढीबरोबर जुळून घ्यायचं असेल तर. शिकवायचंय मला माझ्याच पद्धतीने, पण जर त्यांचा पेहरावावर एवढं हे असेल तर मला त्यांच्याबरोबर मिक्स होण्यासाठी त्यांच्यासारखं राहिलं पाहिजे. अगदी निश्चितच. मग त्या मला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतील. मग ते आजी नाही म्हणणार, कारण आजी म्हटली की त्या मुलांची लाडकी असते, ते ऐकणार नाहीत माझं. मला त्यांना घडवायचंय, मला जर घडवायचंय तर त्यांनी मला टीचरच म्हटलं पाहिजे. निश्चितच. लक्षात. खऱ्या अर्थानं देश विकासामध्ये जे महत्त्वाचं योगदान असतं, ज्या शिक्षण संस्थांचं योगदान असतं, अशा शिक्षण संस्थांमधल्या अनेक शिक्षिका, अनेक शिक्षक आपण ऐकत असाल तर मीरा पाटील मॅडमांचे हे बोलके वाक्य निश्चितपणे आपण आपल्या अंगीकारणं गरजेचं आहे, हेच या ठिकाणी मला वाटतं. आपण लोकमान्य टिळकांचं उदाहरण सांगत होता. खऱ्या अर्थानं देशभक्ती, पॅट्रिऑटिझम हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आपण कधीतरी लहानपणापासून ऐकत होतो की नन्ना मुन्ना राही हूं, देश का शिपाई हूं. तर अशा पद्धतीचं देशभक्ती सुद्धा ह्या लहान मुलांच्या मध्ये बिंबवणं फार गरजेचं असतं. आणि हा देशभक्तीचा संस्कार कशा पद्धतीने रुजवणं गरजेचं आहे. आपण ब्रिटिश काळापासूनच सुरुवात केली पाहिजे, म्हणजे त्यांना चांगले आणि वाईट यातला आधी फरक समजतो. म्हणून मी 15 ऑगस्ट यायच्या आधी महिनाभर रोज एक स्टोरी सांगते. मग ती महात्मा गांधींची असेल, ज्योतिबा फुलेंची असेल किंवा लोकमान्य टिळकांची असेल. नॉन व्हायलन्स मीन्स व्हॉट, व्हायलन्स मीन्स व्हॉट. मग इथे मला भगवद्गीतेचा आधार घ्यावा लागला. यांनी भगवद्गीता वाचली होती. अच्छा, लोकमान्य टिळकांनी भगवद्गीता वाचली होती, हो की नाही, म्हणून ते तसे तयार झाले. म्हणजे कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलंय ते लोकमान्य टिळकांनी लोकांना गणेशोत्सव सुरू करून एकत्र घेऊन सांगितला. अर्जुनाचे हात थरथर कापत होते बाण चालवायला. कृष्णाने जे सांगितलं तेच काम लोकमान्य टिळकांनी केलं. तर आपण अशा स्टोरी सांगून, मुलांना स्टोरी खूप आवडतात, कारण खूप आवडतात. आजकाल काय टीव्हीवर ऑन केला की ते मॅन वगैरे 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 स्टोरीज चालू असतात. काय मिळतं या स्टोरीज मधून मुलांना? मोरल ऑफ द स्टोरी काही नाही. मोरल ऑफ द स्टोरी झिरो असते. मी तर म्हणते याच्यावर काय केलं पाहिजे, बंदी घातली पाहिजे. टाइम वेस्ट, मुलांचा पण टाइम वेस्ट, आईवडिलांचाही टाइम वेस्ट. त्यांच्या आयुष्यात त्यांना काय, अहो तुम्ही इकडे कानाला फटका बसला की इकडच्या कानातून पाण्याची धार पडते असं दाखवताय काय त्यांच्या मनावर. आणि त्यामुळे काय होतंय की मुलं जी आहेत ना त्याच्याप्रमाणे वागतात. मग आम्हाला म्हणावं लागतं डोंट डू मंकी ट्रिक्स. जे चाळे वाढलेत ना मुलांचे ते पाहूनच वाढलेले आहेत. आणि आजकाल घरामध्ये बघितलं तर सगळे तेच टीव्हीवरती चॅनल चालू असतात आणि मोबाईलवर सुद्धा गेम तेच चालू असतात आणि मुलं पाहतात. आणि आईवडिलांना त्यात आपलं काम होतंय म्हणून काही वाटत नाही. जाऊ दे, अर्धा तास देऊन टाक त्याच्या हातात मोबाईल, आपलं बोलून घेऊ आपलं. चल, तुम्ही ज्यावेळेस बाळाला जन्म देता त्याच वेळेस ठरवायला पाहिजे की टिल द 6 इयर, हा जो 6 वर्षाचा होत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी याची, म्हणजे योग्य पद्धतीने याचा विकास झाला पाहिजे, व्यक्ती विकास झाला पाहिजे. आत्ताच याच्यात देशभक्ती आली पाहिजे. आत्ताच याच्यामध्ये जे जे काही भगवद्गीतेत सांगितलेले ते सगळे गुण उतरले पाहिजेत. आमच्या स्कूलमधले मुलं 6 इम्पॉर्टंट थिंग्स विचार फॉर द लाईफ ते सांगतात. डू युअर वर्क, डू हार्ड वर्क. ओके, हार्डवर्क करा. जितकं हार्डवर्क करताल तेवढे तुम्ही मोठे होणार आहे. सोपं काम तर कोणी पण करतं हो. त्याला स्लेट आणायला सांगितली तो पटकन जाऊन स्लेट घेऊन येतो. पण आम्ही मुद्दाम UKGच्या मुलाची बॅग आणायला सांगतो त्याला, कम ऑन ब्रिंग इट. मग काही काही पालक आयांची म्हणजे विचार करण्याची पद्धत पण ही झाली, ओ तुम्ही त्याला UKGची बॅग का उचलायला लावती माझ्या मुलाला इतकी जड. आहो, हे शिक्षण आहे. कसा तुमचा मुलगा डिफेन्स सर्व्हिसमध्ये जाणार? हां, बाळकडू आहे, हे बाळकडू आहे. असं विचार नका करू की त्याची बॅग का उचलली म्हणून. हे शिक्षण आहे की माझ्यापेक्षा सुद्धा मी जड काम करू शकतो. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून आम्ही A फॉर ॲपल नाही शिकवत आहे, फक्त A फॉर ॲम्बिशन पण शिकवतोय. अँड व्हॉट इज युअर ॲम्बिशन? मग ते सांगतात मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला टीचर व्हायचं आहे, मला क्रिकेटर व्हायचं आहे, कोणी कोणी म्हणतं मला पेंटिंग करायचं आहे. लेट इट बी. ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रात वरती जा. फक्त त्यांना आत्ताच सांगितलं पाहिजे. आम्ही तर UKGच्या मुला म्हणतो यू आर मोस्ट सिनियर स्टुडंट.
मोस्ट सिनियर स्टुडंट आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्यापेक्षा जास्त येत आहे, तुम्हाला सगळं समजतंय. त्यामुळे आमचं गॅदरिंग होताना सुद्धा असं होतं जसं काय कॉलेजचं गॅदरिंग चाललंय. कॉलेजचं गॅदरिंग पाटील मॅडम खऱ्या अर्थानं आपल्याशी संवाद साधत आहेत. आपल्याला अनेक मातांना, अनेक पालकांना ते धडे देत आहेत आणि विद्यार्थी देशाचा कशा पद्धतीने घडावा, राष्ट्र विकासातलं महत्त्वाचं योगदान त्या या माध्यमातून आपल्या सगळ्यांना देत आहेत.